आणि म्हणून आम्ही आमच्या मुलांसाठी संपत्ती कमवता कमवता, पैसा अडका कमवता कमवता संस्कारही निर्माण केले पाहिजेत. संस्कृती ही त्या ठिकाणी आम्हाला टिकवता आली पाहिजे, निर्माण करता आली पाहिजे. बरं का, धर्माचरण करत असताना, आम्ही देवपूजा करत असताना त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आज कलियुगातली श्रीमंती जर पाहायला गेलं ना, ज्याच्या घरामध्ये दीप प्रज्वलन केलं जाते, देवाला अगरबत्ती दाखवली जाते, देवाला हात जोडून नमस्कार केला जातो, देवाला प्रार्थना केली जाते, ते घर श्रेष्ठ आहे. भले तो जसा असेल तसा, ती माणसं श्रेष्ठ आहेत. आणि तुमच्या घरातली श्रीमंती जर मोजायची असेल तर पैसा काय मोजताय, उद्या कमी होईल. नोटा काय मोजताय, दगा देतील तुम्हाला. संपत्ती दुपारची सावली म्हटलेले माऊली. आमच्या घरातली जर आम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर तुमच्या घरात असलेली निर्विष्णी मुलं ही तुमच्या घरची श्रीमंती आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, अभक्त होणं सोपं आहे, भक्त होऊन राहणं कठीण आहे. प्रयत्न करा, आम्हाला भक्त होऊन राहता येतंय का? वडिलांचा विरोध आहे नारायण नाव घेण्यासाठी. नारायण नारायण, उकलत्या तेलात टाकलं त्याला, हत्तीच्या पायाखाली दिलं त्याला. शेवटी नाही तर मग खांबामध्ये आहे का? महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नुसता खांबात प्रगट नाही झाले देव, त्याला घेऊनच गेले. त्याला काय सामर्थ्य आहे ना, हिरण्यकश्यपूला ते दाखवलं. द्रौपदीला आधी सगळे आठवले, हो सगळे आठवले, सगळ्यांना हाका मारले आधी द्रौपदीने. आणि मग द्वारकाधीशा धाव. आम्हाला पहिलं देवाचं स्मरण झालं पाहिजे. उठल्याबरोबर आम्हाला टोस बटर आठवतात ती बात वेगळी आहे. वेळेला चहा नाही मिळाला तर आम्ही दनाफाना करतो ती बात वेगळी आहे. डोळे उघडल्या बरोबर आम्हाला पहिलं स्मरण झालं पाहिजे देवाचं, भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. देवाचं काहीतरी आम्ही अभंग गुणगान ऐकले पाहिजेत. जे तुम्ही सकाळी तुमच्या कानावर पडते ते अख्खा दिवसभर तुम्ही गुणगुणत असता. मन कॅच करते, मन लगेच पकडतंय, ते लगेच पकडतंय. आणि म्हणून आतापर्यंत जे जे भक्त होऊन राहिलेत ना, बरं का, आम्ही स्तवन त्यांचं करतोय. आम्ही त्यांचं स्तवन करतोय. आणि तुम्ही अनेक पुराणांचा अभ्यास करा, अनेक शास्त्रांचा अभ्यास करा, कुठल्याही वाङ्मयाचा अभ्यास करा. एवढ्यापर्यंत संतांनी सांगितलेलं आहे, जो साधक झाला, जो भक्त झाला, त्याला बाकी काहीही उपद्व्याप करायची गरज नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण करावं, गुरुची सेवा करावी आणि देवपूजा करावी. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे जर परिस्थिती त्याची नसेल दान पुण्य करायची गरज नाही, आवश्यकता नाही. जर परिस्थिती नसेल तर भगवंताचं नामस्मरण करा, देवपूजा करा, धर्मकार्य करा, गुरुची सेवा करा. त्यात मुक्ती सांगितलेली आहे, त्यात मोक्ष सांगितलेला आहे, त्यात मोक्ष सांगितलेला आहे. आईसाहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अनेक प्रवचनं झाली. याच्या आधी सुद्धा आम्ही 3ऱ्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला युट्यूबला आजही ती 6च्या 6 प्रवचनं ऐकायला मिळतील. हिताचाच मार्गदर्शन. जे कोणतंही पुराण तुम्हाला 7 दिवस ऐकून जे मिळणार नाही, ते 6 प्रवचनातून, आणि प्रत्येक प्रवचन वेगळं श्रवणाला मिळेल, प्रत्येक प्रवचन वेगळं श्रवणाला मिळेल. ही मोठेपणा नाही. सत्य जी परिस्थिती आहे ती, आज आम्हाला ज्या विचारांची गरज आहे ते विचार, आज आम्ही कसं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे ते विचार. पुन्हा एकदा सांगतो, मेल्यानंतर आम्ही आमची व्यवस्था आमच्या राहिलेल्या लोकांनी करावी अशी अपेक्षा करण्यापेक्षा, ऐका, आम्ही गेल्यानंतर आमच्या मरणोत्तरचा विचार आमच्या
पुढच्या पिढ्यांनी करावं, ती व्यवस्था पुढच्या पिढ्यांनी करावी, असं करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी स्वतः जगा आणि स्वतःचा मार्ग मोकळा करून घ्या. हा भक्ताचं कार्य आहे, हे साधकाचं कार्य आहे, हे दासाचं कार्य आहे. तुम्ही आज तुमचं सोयीत साधा, सोयीतासाठी आज कार्य करा. आपण मरणोत्तर आमच्या राहिलेल्या लोकांनी गोदान करावं, भूदान करावं, कांचनदान करावं, अमुकदान करावं, तमुकदान करावं, त्यापेक्षा तुम्ही चांगले जगा, चांगले वागा, काही करायची गरज नाही. विष्णू भक्त म्हणून, वैष्णव म्हणून शेवटचा श्वास घ्या, शैव म्हणून शेवटचा श्वास घ्या. पुराणही सांगतंय, शास्त्रही सांगतंय आणि सगळ्या संतांचे ग्रंथही सांगतात. वैष्णव आणि शैव जर असेल तर त्याला पुढची व्यवस्था कोणालाही त्याची करायची गरज नाही, त्याची व्यवस्था स्वतः त्याने केलेली असते. आम्ही मेल्यानंतर पिंडदान कोण करील याच्या टेन्शन मध्ये असतो. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? अरे जिवंतपणे आम्ही पिंडदान केलेलं आहे, जिवंतपणे आम्ही पिंडदान केलेलं आहे. मरणोत्तरचा श्राद्ध विधी, अंत्येष्टी ही केलीच पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. कृतज्ञता, कृतज्ञ नाही, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पण मेल्यानंतरचा जर विचार आम्ही करतोय, मग तुम्ही गाय दान दिली इथं का तुमचा आजोबा तिकडे गायीच्या शिपीला धरून जाईल, इथं तुम्ही कांचन दान दिलं का तिकडे त्यांना सुख मिळेल, इथं तुम्ही छत्री दान दिली का त्यांच्या डोक्यावर तिकडे छत्री जाईल, इथं तुम्ही चप्पल दान दिली का तिकडे त्यांच्या पायात चप्पल जाईल. आता चांगले जागा, आता चांगले वागा, आता चांगल्या प्रकारची कर्म करा. मरणोत्तरचा प्रवास तुमचा तुम्ही कसा करायचा हा आता ठरवा. याला शास्त्र म्हणतात, याला ज्ञान म्हणतात. नव्हे नव्हे याला आत्मज्ञान म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आमची भाऊआई स्वतःची व्यवस्था स्वतः केली, स्वतःची व्यवस्था स्वतः केली. परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, देवपूजा केली, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, मुलांची सेवा केली, मुलांचं संगोपन केलं. मला नाही वाटत की आईकडून कधी कोणाशी भांडण झाली असेल, मला आठवत नाही. मी लहान असताना त्या आईच्या खांद्यावर खेळलोय, आईच्या कडीवर खेळलोय मी. आमच्याकडे काही शेतीसाठी माणसं असायची कामाला, त्यापैकी आमची एक आई भाऊ आई. मी सुरुवातीलाही बोललो, आम्ही इथे यायचो, इकडे आई तिकडे कामाला गेली की ह्या पोरांमध्ये आम्ही खेळायचो. आईने प्रेम दिलं, आईने मार्गदर्शन केलं आणि कामामध्ये प्रामाणिकपणा होता, जगण्यामध्ये प्रामाणिकपणा होता, वागण्यामध्ये प्रामाणिकपणा होता. मी म्हणे आईने स्वतःची व्यवस्था स्वतः केली, स्वतःची व्यवस्था स्वतः केली. धर्मकार्य करत असताना, देवकार्य करत असताना बघा जरा जमतंय का बघा. देहाला माळ घालता घालता मनाला पण माळ घालता येते का, आणि ती मनाची माळ घेऊनच आम्हाला अंतिम प्रवास आमचा करता येतो का बघा. तेवढं जरी करता आलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का. तेवढं जरी करता आलं तरी सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या गावातली, आमच्या शेजारची, आमच्या कुटुंबातली जी काही माणसं असतात ना, त्यांचे काही ना काही ऋण आमच्यावर असतात, काही ना काही ऋण आमच्यावर असतात. कधीतरी एक घास त्यांच्या हातून खाल्ला असेल, नाही कधीतरी एखादा चॉकलेट आईने दिला असेल, कधीतरी चणी फुटाणे हातावर ठेवले असते, नाहीच तर कधीतरी त्या आईच्या हातून पाणी तरी पिलो असेल. तेवढंही नाही तर कधीतरी त्या आईने चांगलं मार्गदर्शन केलं असेल. ऋण असतात ना. परवा एक जण मला म्हणाला, म्हणे महाराज आपण ग्रामस्थांच्या तर्फे जो काही दुखवटा गोळा करतोय, त्या दुखवट्यावर सुद्धा काही लोक शंका घेत आहेत. घ्यायची गरज नाही, कारण प्रत्येकाचं नाव गावाच्या ग्रुपला जेव्हा तो पैसे देतोय त्यावेळेला आलं जात आहे. पण मग हे का करावं? ऐका, का करावं? तुम्ही वैयक्तिक त्यांना मदत करत असाल 500-1000 जी असेल ती, पण ग्रामस्थांच्या तर्फे आम्ही जो काही दुखवटा गोळा करतो तिथे आम्ही सहभागी का पाहिजे? ऐकायचं.
माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं या ठिकाणी आहेत, कदाचित अभ्यास त्यांचा जास्त असेल, पण अल्पमतीमध्ये जे काही समजून घेण्याचा प्रयत्न करतो जरा शांत चित्तात कानाचेही डोळे आणि डोळ्याचेही कान करून ऐका. परीक्षित राजा आहे आणि परीक्षित राजा म्हणजे ज्याला कोणी विरोधकच नाही माऊली, कारण पूर्वजांनी विरोधक आधीच संपून टाकलेले आहेत असा उल्लेख आहे अर्जुनाचा नातू परीक्षित राजा आहे. आणि काही वेळेला काय होतंय माहितीये का, माळ बघून सगळ्यांच्यावरच आपण विश्वास ठेवतो, पण संत म्हणतात काही बकासारखे पण असतात, बगड्यासारखे, फक्त देहाला असते मनाला नाही. वरून फक्त दाखवणार पक्का परमार्थिक, पण आतमध्ये घाण तशीच, अंतःकरणात मनात घाण तशीच. कर्मधर्म सुयोगाने काहीतरी पुढे घडणार असेल, काहीतरी घडणार असेल चांगलं, म्हणून दुर्बुद्धी झाली आणि मेलेला साप ऋषीच्या गळ्यात टाकला. काय शाप दिला गेला, 7 दिवसात मरशील, 7 दिवसात मृत्यू आहे. सगळ्यात जास्त भीती जर कसली असेल तर ती मृत्यूची, सगळ्यात जास्त भीती मृत्यूची. बरं का, एखादा पेशंट असला ना माऊली, आजारी रुग्ण, तो त्या ठिकाणी औषधोपचार करत असताना त्याचं शरीर बऱ्यापैकी साथ देत असते सुरुवातीला, पण अनेक लोक त्याला पाहायला जातात. तिथे गेल्यानंतर काही एवढे भोळे बाबळे असतात का पटकन बोलून टाकतात, डॉक्टरने सांगितलंय आता काही खरं नाही, काही माहिती झालं आम्हाला, तुम्ही कधीही तुमचं हे बरं वाईट होऊ शकतंय. मग आम्ही विचार केला बरं वाईट झाल्यानंतर जाण्यापेक्षा बोलता चालता आहेच तर आपण बघून यावं. ठीक आहे, हा विचार तुमच्या मनात ठीक आहे ना, पेशंटला बोलून दाखवत होता, रुग्णाला बोलून दाखवत होता. आणि जेव्हा ते रुग्णाला माहिती होतंय ना माऊली, त्या दिवसापासून औषधोपचार त्याची शरीर साथ देत नाही, कारण चिंताग्रस्त झालेला असतो. सगळ्यात जास्त भीती कसली असते, मृत्यूची. परीक्षित राजा उठले आणि गंगेच्या तीरी जाऊन बसले, गंगेच्या काठावर जाऊन बसले, विचार करत 7 दिवसांनी मरणार आहे. अनेक ऋषी मुनी साधू संत ग्रामस्थ सगळे तिथे जमले गेले सांत्वन करण्यासाठी, कशासाठी, समजविण्यासाठी. पण त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांमध्ये एकांचं येणं झालं, एक ऋषींचं येणं झालं, सुखदेव. सुखदेव तिथे आले आणि सुखदेव म्हटल्यानंतर ते काय साधे होते का? त्यांचं आगमन झाल्याबरोबर सगळे बाजूला झाले आणि जाऊन त्या ठिकाणी परीक्षित राजाला भेटले. पूर्वजांचं ऋण आहे दादा माझ्यावर तुझ्या. काय? ज्या अन्नाला, ज्या शीताला भगवंताने स्पर्श केलेला आहे ना, ते शीत मी तुमच्या घरी खाल्लेलं आहे. तिथून खरं म्हणायला लागलं तर, किंवा त्या विचारांचा जर विचार केला आपण तर असं म्हणतात, ज्याचं खावं शीत त्याचं करावं हित. एक शीत खाल्लंय, ज्या शीताला भगवंताने स्पर्श केलेला आहे ते शीत तुझ्या पूर्वजांकडून मी खाल्लेलं आहे. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी 7 दिवस भागवतावर मार्गदर्शन करावं लागलं. 7 दिवस भागवतावर मार्गदर्शन केलं. एक शीत. आम्ही का दुखवटा गोळा करायचे? एक शीत तर आईच्या हातचा खाल्ला असेल, एखादा चॉकलेट, कधीतरी चणे वटाणे फुटाणे, कधीतरी पाणी तर पिलो असेल, दाहीच येता जाता कधीतरी आईने चांगलं मार्गदर्शन तर केलं असेल. त्या ऋणातून आम्हाला मुक्त होऊ शकत नाही, पण प्रयत्न करायचे आम्ही. बरं का, नरदेहच आम्हाला याच्यासाठी दिलेला आहे मौली, की अनंत ऋण आहेत आमच्यावर. ऋणानुबंधानेच आम्हाला हा जन्म झालेला आहे, आमचा जन्म झालेला आहे.
ऋणातून मुक्त होण्यासाठी हा नरदेह आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून चारही आश्रमांमध्ये ऋणातून मुक्त होण्याचा सर्वात श्रेष्ठ आश्रम जर कुठला असेल तर त्याला गृहस्थ आश्रम म्हटलेला आहे. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या तिन्ही आश्रमापेक्षा श्रेष्ठ आश्रम सांगितलेला आहे गृहस्थ आश्रम. जे मंदिरात कार्य चालतंय ते तुम्ही घरात करू शकता. देवपूजा, दीप प्रज्वलन, आरती, ग्रंथ वाचन, देवाचं नामस्मरण, धर्मकार्य, भजन, पूजन, हरिपाठ, काकडा. आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा गृहस्थाश्रम मार्ग आहे. मुलाच्या ऋणातून मुक्त होण्याचा गृहस्थाश्रम मार्ग आहे. पाहुण्यांच्या ऋणातून, कुटुंबाच्या ऋणातून, समाजाच्या ऋणातून, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या ऋणातून मुक्त होण्याचा आश्रम जर कुठला असेल तर गृहस्थाश्रम. का म्हणतोय? या ठिकाणी बसलेले सगळे गृहस्थी आहेत, नाही का बाबा? सगळे गृहस्थी आहेत ना, सगळे गृहस्थी आहेत. आपल्या घरात राहून आपल्या घराला घरपण देण्याचं काम करा. घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम करा. बघा जरा जमतंय का? मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम करा. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवात मी सोडलेली नाही. भक्त होऊन राहा. काय देव व्हायला कोणी जातंय रे? देव कोणी व्हायला पाहतंय बरं का? भक्त होऊन राहता आलं पाहिजे आम्हाला. भक्त म्हणून या ठिकाणी कार्य करता आलं पाहिजे. भक्त होऊन आम्हाला या ठिकाणी जमलं पाहिजे कार्य करायला, बरं का? बघा, हा पहिला म्हणजे विश्वास. भक्ताकडे देवाविषयी विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला, भावार्थ देखोने भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे, असं वर्णन केलेलं आहे संतांनी. संकटी पावे भाविकाला रक्षित असे. तुमचा भाव पाहिजे, आपला भाव पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे. सलोकतेसाठी जर तुम्ही करत असाल ना, नुसता लौकिकतेसाठी जर तुम्ही करत असाल तर सगळं व्यर्थ आहे. ज्याचा अभिमान बाजूला सारलेला आहे, ज्याचा अहंकार बाजूला सारलेला आहे, जो नम्रतेने कार्य करतो ना, तो भक्त देवाला आवडतो, तो भक्त देवाला प्रिय असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे, अहंकार आहे, भक्तच नाही, अभक्त आहे. तो अभक्त आहे, बरं का? काय भक्ती केली प्रल्हादाने की त्याच्या नावाच्या पुढे भक्त लागलं गेला. आज आपण प्रल्हाद बोलतो का? भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. जन्माला येताना ज्ञानेश्वर म्हणूनच नाव ठेवलं. जन्माला आल्यानंतर माझ्या विठ्ठलपंत बाबांनी आणि रुक्मिणी मातेने काय विश्वाची माऊली होण्याचं सामर्थ्य तेव्हा प्राप्त झालं जेव्हा कर्तृत्व दाखवलं. काय आहे कर्तृत्व? कनकाई आणि बोलोबा, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु दोघोबा जन्माला आल्यानंतर तुकाराम. कर्तृत्व, कार्य आणि त्या कार्याने जगद्गुरु झाले, कार्याने कर्तृत्वाने जगद्गुरु झाले. शिवाजी शहाजी भोसले जन्माला आले नामकरण करताना. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती तेव्हा झाले. कर्तृत्व जेव्हा दाखवलं तेव्हा कर्तृत्वाने, बरं का? कर्तृत्वाने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ. कर्तव्य, कर्तृत्व. पुरुषार्थाचे 4 भाग आहेत मौली: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुढचे 3 साधताना पहिला सोडू नये, यशस्वी होतो माणूस. अर्थार्जन करायचंय आम्हाला, पैसा कमवायचा आहे, कोणाची हाय नको, कोणाची हाय नको. अर्थार्जन करायचंय आम्हाला, आमचा उदरनिर्वाह करायचंय. मग किती सोपं आहे ना. गरीब पण पोट भरतो आणि श्रीमंत पण पोट भरतो. काय गरीब
भुकोचे राहतो का? फरक काय आहे? तो आपल्या भाकरीवर चटणी घेतो, मस्त की 2-3 भाकरी आणतो, नाही का माऊली? आणि श्रीमंत काय करतो? पंचपक्वानाचं घेतो, त्यातल्या पण काही वस्तू बाजूला ठेवतो, त्या नोकर खातो. कारण याला डॉक्टरांनी बंद केले असतात. नोकर खाताना त्याला जरा जीवाला लागतंय, याला नोकर असून दणादण आणतो आणि आपण खाऊ शकत नाही. असो, महत्वाचा विषय काय आहे की श्रीमंत ही पोट भरतोय आणि गरीब ही पोट भरतोय. पण गरीब मात्र कष्टाने, काबाड कष्ट करून, मेहनतीने, नाही का, आणि घाम गाळून तो धर्माचरण करून 4 पैसे मिळतील त्याच्याने पोट भरत असतो, म्हणून समाधानी आहे, म्हणून सुखी आहे. पंचपक्वान्न कदाचित, सगळेच नाहीत, कदाचित पंचपक्वान्न खाणारे सुद्धा सुखी नसतात, सुखी नसतात. बरं का? आता त्या दिवशी सुद्धा आजोबांची आठवण आली. आजही आता बोलता बोलता आपण बोलतोय म्हणून आजोबांची पुन्हा एकदा मला आठवण आली. त्यावेळेला माझे आजोबा मला सांगायचे की तो माणूस श्रेष्ठ आहे ज्याच्या दाराशी कधी कोणी येत नाही. आता दाराशी येणे म्हणजे तुम्हाला माहिती असेल कशाला म्हणतात ते, कोणी दाराशी येणं, बरोबर ना मामा? तशी दाराशी आपल्या माणसं बरीच आली पाहिजेत. नमस्कार करणारी, रामकृष्ण हरी म्हणणारी, जय हरी म्हणणारी अशी माणसं बरीच आली पाहिजेत. पण तुमच्या दाराशी जर तशी माणसं येत असतील हाय घेऊन, बुडवले ठेवले अजून दिले नाहीत म्हणून, तर तुम्ही भिकारी आहात, तुम्ही गरीब आहात. जरी तुम्ही पैशाने तुम्हाला स्वतः श्रीमंत समजत असाल तरी तुम्ही गरीब आहात. आणि त्याच्यातून आजोबा सांगायचे मला, माझ्या दारात आतापर्यंत मी कोणी येऊ दिलं नाही, असं जगता वागता आलं पाहिजे, असं जगता वागता आलं पाहिजे. बरं का? माझ्या दारात अजूनही कोणी आलं नाही, येऊ दिलं नाही, असं जगता वागता आलं पाहिजे. आता ह्या चालू वर्तमान काळातली श्रीमंती जर पाहायला गेलं तर सगळा व्यवहार मोबाईलवर आहे. बरं का? आज मी सुद्धा या उशीद गावात असताना सुद्धा पालघर जिल्ह्यापर्यंत, नाशिक जिल्ह्यापर्यंत, रायगड जिल्ह्यापर्यंत, ठाणे जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जो पोहोचलो त्याला कारण मोबाईल आहे. तुम्ही सुद्धा अनेकांच्या स्टेटसला व्हिडिओ पाहत असाल, त्या व्हिडिओच्या द्वारे मग कोणी स्टेटस ठेवतंय, कोणी प्रसारित करतंय आणि मग विचारलं जात आहे. असो, चांगल्या विचारांना चांगलं म्हणतात, हे महत्वाचं आहे. बरं का? सगळे व्यवहार आज मोबाईलवर, बऱ्यापैकी माणूस मोबाईलवर अवलंबून आहे. बरं का? आजची जर श्रीमंती पाहायला गेलं, कोणत्याही वेळेला कधीही कोणाचाही फोन आल्यानंतर जर तुम्हाला विचार न करता बिनधास्त तो तुम्ही फोन घेऊन त्याच्याशी बोलत असाल तर तुम्ही श्रीमंत आहात. काय? कोणाचाही नंबर जर तुम्हाला ब्लॉक करायची गरज येत नसेल तर तुम्ही श्रीमंत आहात. अजून बरंच काही आहे माऊली, बरंच काही आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थाचे 4 भाग आहेत. अर्थार्जन केलं पाहिजे, माणसाने खूप मोठं झालं पाहिजे, प्रत्येक माणसाने करोडपती असावं, पण धर्म आचरण करूनच असावं, नीतीने जगून वागूनच असावं. तुमच्या जगण्या वागण्याने जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, तुमच्या जगण्या वागण्याने जर एखाद्याच्या मनाला दुःख होत असेल ना, अंतःकरणाला जर दुःख होत असेल ना, तर व्यर्थ आहे तुमचं जगणं वागणं. अर्थ, जीवनाला अर्थ तेव्हा येत असतो. मला सांगा, तुकोबांचं स्तवन करत असताना आजही तुकोबांकडे किती संपत्ती आहे किंवा होती याचा विचार केला जातो का? अर्थार्जन करताना आम्ही काय केलं पाहिजे तर धर्म सोडता कामा नये, धर्म सोडता कामा नये. बरं का? स्वधर्म सोडता कामा नये, स्वधर्म सोडता कामा नये. वसाई दानामध्ये सुद्धा माऊलींनी मागताना काय मागितलेलं आहे? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आम्हाला सूर्य पाहायचा आहे, पण स्वधर्माचा सूर्य पाहायचा आहे. स्वतःला शोधणं, स्वतःकडे पाहणं याला स्वधर्म म्हणतात, आणि स्वतःचा उद्धार करून घेणं याला स्वधर्म म्हणतात, स्वधर्म म्हणतात. बरं का? माऊली, आपले जर कोणी 2 पैसे घेतले
आणि ते जर परत दिले नाहीत, आपल्या मनाला लागतंय ना, आपल्या जीवाला लागतंय की नाही माऊली? नुसतं आच्छर्भ पीठ नेलं ना, ती जर बाई विसरली तर ही बाई 17व्याला मनातल्या मनात, खरंय का खोटं आहे? आई आईला हात लावते. काय करणार आता? आहे खरं ते आहे. अर्थार्जन कशाला म्हणतात? अर्थार्जन कशाला म्हणतात? नाही का? शेजारीकडून जर आम्ही आच्छर्भ पीठ आणलं असेल ना सपाट, तर त्यांना शिग लावून देता आलं पाहिजे. याला अर्थार्जन म्हणतात. काय एखाद्याला जर आम्ही सांगितलं ना, दादा 4 दिवसात पैसे देतो तुला परत, तिसऱ्या दिवशी जर दिलं तर त्यालाही समाधान वाटतो. तो त्याच वेळेला बोलतो, परत हा माणूस कधी आला तर याला द्यायला काही हरकत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ अशा पद्धतीने जर आम्ही राहिलो, आम्ही जगलो, आम्ही वागलो, तर त्याला जीवनालाही अर्थ आहे आणि आमच्या जगण्यालाही अर्थ आहे. म्हणून अर्थार्जन करताना पहिला धर्म आहे. धर्म सोडू नका. धर्म सोडू नका. जुगार खेळणारे जे असतात ना, जे हारतात ते बारीक तोंड करून घरी जातात आणि जे जिंकतात ते कोण बोलला अड्ड्यावर जातात. पैसा जसा येतो तसा जातो. ऐका, अधर्म करून आणि तिने वागवून जर तुम्ही 4 पैसे कमवत असाल दादा, तर तो पैसा तुम्हाला कधीही सुख देणार नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, माऊली ज्ञानोबा म्हणतायत, गरीब असा हरकत नाही. एखादा तुम्हाला फाटका बोलला चालेल, गरीब बोलला चालेल, काय काय त्याच्यात काय फरक पडतो? काय फरक पडतो? धर्म सोडू नका, अधर्म करू नका, अनितीने वागू नका. स्वाभिमानाने सांगता येईल, दादा मी धर्माचरण करतो. आजही कोणीही बोलावं, कुठल्या महिलेकडे वाईट नजरेने बघितलंय, आजही कोणीही बोलावं कोणाचे 4 पैसे ठेवलेत, आजही कोणीही बोलावं की कुठे चोरी करताना, लबाडी करताना बघितलंय. जगायचं आहे ना स्वाभिमानाने जगा. आणि जे स्वाभिमानाने जगले ना, त्यांचं स्तवन आज आम्ही करतोय. आमच्या आई स्वाभिमानाने जगल्या ना, का त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा होता, त्यांच्या जगण्यामध्ये प्रामाणिकपणा होता, त्यांच्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणा होता. म्हणून तो प्रामाणिकपणा आज त्यांच्या मुलांकडे पाहायला मिळतो, बाबांकडे पाहायला मिळतो. जगता वागता आलं पाहिजे तसं. झालं, बोलण्यासारखं खूप आहे माऊली. अर्थार्जन करताना धर्म सोडू नका. दुसरा विषय आहे पुरुषार्थातला तिसरा भाग, काम. काम. भगवंत स्वतः काय म्हणतात बघा, जी बाई आपल्या संसारामध्ये एकनिष्ठ आहे. तुम्हाला पुराणातलं लय आवडत आहे ना, ऐका. जी बाई आपल्या संसारामध्ये एकनिष्ठ